ती आई भवानी आहे. प्रत्येक क्षेत्रात तिचे अस्तित्व कायम आहे. आपल्या प्रत्येकामध्ये कुठे ना कुठेतरी ती दिसत असते. परंतु जर तिला देवी म्हटलं, तर देवीला फक्त पूजलं जातं. तर स्त्रीची पूजा नका करू, तर तिचा सन्मान करा. तिला सन्मानाने वागवा. म्हणजेच तिला जर सन्मान दिला, समाजामध्ये तिला जर सन्मानाने वागवलं, तरच कुठेतरी हे जे 9 दिवस आपण करतो स्त्री शक्तीचा जागर, तो कुठेतरी तिला कुठेतरी एक प्रकारचा तिला सन्मान मिळेल, कुठेतरी तिला एक प्रकारचा एक न्याय मिळेल असं मला वाटतं. तर पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणतात की आय मेजर द प्रोग्रेस ऑफ कम्युनिटी विथ द डिग्री ऑफ प्रोग्रेस वुमन हॅव अचीव्ड. म्हणजे समाजामध्ये जर समाजाचा विकास किती झाला आहे हे जर आपल्याला बघायचं असेल, तर त्या समाजातली स्त्री किती विकसित झाली आहे, म्हणजे स्त्रियांचा किती विकास झालेला आहे. विकास जर म्हटला हा सर्व बाजूनी विकास असतो. जर त्या समाजातली स्त्री जर शिकलेली असेल, सर्व बाजूने जर ती विकसित झालेली असेल, तर तो समाज हा उच्च प्रतीचा असतो. त्या देशाचा विकास हा मोठा असतो. म्हणजे स्त्रीला समाजामध्ये किती महत्वाचा वाटा आहे. फक्त समाजातच नव्हे, जी समाज घडवते आणि समाज तात्पर्याने जो देश घडतो, म्हणजे जर देशाचा विकास जर आपण बघितला, त्याच्यामध्ये महिलांचा वाटा हा खूपच महत्वाचा असतो. पहा आज आपण 21व्या शतकामध्ये वाटचाल करत आहोत. आपल्या भोवतालच्या बंधनांना झुगारून स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये आज आपलं नाव मोठं करत आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ती आज सर्व क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेत आहे. आपल्या आजूबाजूच्या बंधनांना झुगारून ती प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं नाव जे आहे तर ते मोठं करत आहे. आणि हे सर्व करत असताना ती स्वतःकडे किती लक्ष देते हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. जे घर जे कुटुंब तिच्यावरती अवलंबून असतं, त्या कुटुंबाचा ती पाया असते आणि सर्वांसाठी करता करता घर नोकरी घरातील आवरता नोकरी हे सर्व बॅलन्स करता तिचा बॅलन्स कसा जातो किंवा तिचा बॅलन्स गेल्यानंतर तिचा कुटुंबावरती किंवा तिच्या आरोग्यावरती कसा परिणाम होतो, तात्पर्याने देशाच्या विकासामध्ये कसा अडथळा ठरतो हे आपण आज पाहणार आहोत. म्हणजेच आजचा प्राईम टाइमचा विषय आहे महिलांचे हार्मोन इम्बॅलन्स, फिमेल हार्मोन इम्बॅलन्स. तर बघा आपण बऱ्याच वेळेला बघतो बघा, एखादा जर महिलेला काही आजार वगैरे झाला तर ती समजा डॉक्टरांकडे वगैरे गेली, तर डॉक्टर म्हणतात की मॅडम तुम्हाला असं असं हार्मोन्समुळे झालेलं आहे वगैरे, तर हार्मोन जे आहे ते तुमचे इम्बॅलन्स वगैरे झाले आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला हा त्रास होतो. त्यावेळेला प्रत्येकाला वाटतं अरे हे हार्मोन्स काय आहे, हार्मोन्स म्हणजे काय. तर बऱ्याच व्यक्तींना ते माहिती नसतं. आपण बऱ्याचदा फक्त ह्या गोष्टी डॉक्टरांकडून ऐकलेल्या असतात. हे जे शब्द आहेत हे शब्द आपण डॉक्टरांकडून ऐकलेले असतात. हार्मोन इम्बॅलन्स, त्याच्यात बऱ्याचशा ज्या टीनेजर्स मुली असतात तर त्यांना सुद्धा हार्मोन्समुळे बऱ्याच समस्या वगैरे जाणवतात. ज्यावेळेस आपण डॉक्टरांकडे जातो तर त्यावेळेस डॉक्टर आपल्याला म्हणतात की ताई हे तुमच्या मुलीला हार्मोन्समुळे झालेलं आहे, की हार्मोन्समध्ये जो असमतोल झालेला आहे तर त्या असमतोलमुळे तिच्यामध्ये हे जे प्रॉब्लेम्स आहेत तर हे क्रिएट झालेले आहे. मग सगळ्यात महत्वाचा हार्मोन्स म्हणजे काय, पहा त्याच्या अगोदर आपण बघू की आरोग्य म्हणजे काय. बघा WHO नुसार आरोग्याची जर आपण व्याख्या केली तर आरोग्य फक्त शारीरिक असतं का हो, म्हणजे समजा एखाद्याला सर्दी झाली, डोकं दुखलं किंवा एखादा अवयव वगैरे त्याचं दुखत असेल तर हेच फक्त त्याचं आरोग्य, म्हणजे आपण फक्त शारीरिक म्हणू शकतो का, नाही. तर WHO नुसार आरोग्य म्हटलं त्याच्यामध्ये शारीरिक, मेंटल आणि सोशल या तिघांचा समावेश होतो. जर तिघ दृष्टीने ती स्त्री किंवा तो पुरुष परिपूर्ण असेल तर त्याला आपण आरोग्य म्हणतो. म्हणजे WHO नुसार ही आरोग्याची व्याख्या केलेली आहे. आणि आपण भारतात जर बघितलं तर सांगायला खूप वाईट वाटतं की प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला देश पुढे असावा, जिथे प्रगती असावी किंवा आपला देश आता विकसनशील आहे तर त्याने विकसित व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. परंतु जर जिथे नको त्या गोष्टींमध्ये जर आपला भारत देश पुढे असेल तर नक्कीच ही आपल्याला खेदजनक गोष्ट आहे. बघा आता 5 ऑक्टोबर म्हणजे आताचा सर्वे आहे या महिन्यामध्ये, 5 ऑक्टोबर 2023च्या सर्वेनुसार स्माइल फाउंडेशन हा सर्वे केला, त्यानुसार भारतीय स्त्री आहे, आपला विकसनशील देश आहे, याच्यामध्ये कुपोषणाचे जे प्रमाण आहे, स्त्रियांचे कुपोषणाचे जे प्रमाण आहे तर ते खूपच आहे. म्हणजे याच्यामध्ये भारतातील 24% स्त्रिया या कुपोषित आहेत. म्हणजे बघा आपण जरी म्हणतो की आपण 21व्या शतकाकडे वाटचाल करत आहोत, परंतु जी स्त्री जिच्यामुळे पूर्ण कुटुंबाचा पाय आहे. बघा आपण जर बघितलं, जर घरातली स्त्री जर पुरुष जर आजारी पडला तर स्त्री सर्व सांभाळून घेते. अगदी घरामध्ये 10 जरी व्यक्ती असल्या तरी स्त्री हे सर्व व्यवस्थितरित्या हँडल करते. परंतु जर घरातली एकच स्त्री ती जर आजारी पडली तर आपण जाणू शकता की घरामध्ये म्हणजे अगदी अस्ताव्यस्त सर्व जे जीवन असतं तर ते होत असतं. मग आता कुपोषित स्त्रियांमध्ये 24% स्त्रिया ह्या कुपोषित भारतातल्या आहेत आणि 54% स्त्रिया अशक्त आहेत. बघा कुपोषित हा घटक वेगळा आहे आणि अशक्त घटक हा वेगळा आहे. अशक्त म्हणजे त्यांना जे न्यूट्रिशन्सची गरज आहे, त्यांना जो सकस संतुलित आहार पाहिजे आहे, त्यांच्या शरीराच्या वाढीसाठी, विकासासाठी, सर्वांगीण विकासासाठी जी गरज आहे तर ती गरज तिची भागत नाही आहे, तिला ती गोष्ट पूर्णपणे मिळत नाही. मग याचा जर आपण कुठेतरी विचार केला तर ह्या आरोग्य बिघडण्यामागे अनेक कारणे आहेत.
स्त्रियांचे आरोग्य बिघडण्यामागे बरेच काही कारणे आहेत, पण त्याचे ते सर्वात महत्त्वाचा जर आपण घटक बघितला तर तो आहे हार्मोन. स्त्रियांमध्ये जे हार्मोन असतात त्या हार्मोनमध्ये जर इम्बॅलन्स झाला, त्याचा समतोल जर बिघडला तर त्याच्यामध्ये स्त्रियांमध्ये विविध प्रकारचे जे आजार किंवा ज्या व्याधी आहेत तर त्या व्याधी त्या स्त्रीला लागू शकते. बघा सर्वात पहिले आपण बघूया हार्मोन्स म्हणजे काय. प्रत्येकाला जाणून घ्यायचं असेल की हार्मोन्स म्हणजे काय. हा शब्द प्रत्येक व्यक्तीने, स्त्रियांनी, पुरुषांनी ऐकलेला आहे हार्मोन. बघा आता हार्मोन हे एक केमिकल आहे आणि हे जे केमिकल आहे तर ते मेटाबॉलिझमला इफेक्ट करते. आपल्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथी असतात आणि ह्या ज्या ग्रंथी असतात तर त्या ग्रंथींची एक सिस्टीम असते. या ग्रंथींच्या सिस्टीमला एंडोक्राईन असं म्हणतात आणि ही ग्रंथींची जी सिस्टीम असते तर त्यामध्ये अंतःस्रावी ग्रंथी असतात आणि ह्या ज्या अंतःस्रावी ग्रंथी असतात तर या अंतःस्रावी ग्रंथी हार्मोन असतात तर ते हार्मोन रिलीज करत असतात आणि हार्मोन रिलीज केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये जे काही विविध अवयव असतात तर त्या अवयवांमध्ये समतोल किंवा त्यांचं जे कार्य असतं तर त्याच्यामध्ये बॅलन्स ठेवण्याचं जे काम असतं तर हे हार्मोन्स करत असतात. म्हणजे बघितलं आपण थोडक्यात हार्मोन्स आपल्या शरीरातील अंतःस्रावी ग्रंथीद्वारे स्थापित केलेले रसायने आहेत जे रक्त प्रवाहामधून प्रवास करतात, मानवी रक्त प्रवाहामधून प्रवास करतात आणि त्यांचा आपल्या शरीरावरती खूप मोठा असा परिणाम होत असतो. आता बघा हार्मोन आपण बघितलं, हार्मोन्स म्हणजे काय. आता हार्मोन इम्बॅलन्स महिलांमध्ये जे हार्मोन्स असतात बघा, हार्मोन्स हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. म्हणजे प्रत्येक अवयवाशी निगडीत हार्मोन्स हे वेगवेगळे असू शकतात. आपण जर बघितलं तर मानवी शरीराची जी रचना आहे ही गुंतागुंतीची अशी रचना आहे. ईश्वराने स्त्री आणि पुरुष हे जरी निर्मिले आहेत परंतु त्यांच्या शरीरामध्ये भिन्न आहे, ते शरीराने भिन्न आहे. तर स्त्री ही पुरुषापेक्षा का वेगळी आहे? कारण की स्त्रीला जो एक घटक आहे जो निसर्गाने वेगळा दिलेला आहे तो म्हणजे मातृत्वाचा आणि या मातृत्वाच्या एका घटकामुळे ही वेगळी समजली जाते आणि आणि तिचं जे महत्व आहे तर ते समाजामध्ये त्या दृष्टीने हे वाढलेलं आहे. तर बघा तज्ञांच्या मते जर आपण बघितलं तर प्रत्येक 10 महिलांच्या मागे बघा आपल्या भारतामध्ये प्रचंड लोकसंख्या आहे आणि याच्यामध्ये स्त्रियांची संख्या देखील जास्त आहे. परंतु यामध्ये जर आपण बघितलं हार्मोन इम्बॅलन्सची जी समस्या आहे तर 10 महिलेच्या मागे एका महिलेला हार्मोन इम्बॅलन्सची समस्या आहे. तर आता हे जे हॉर्मोन्स तर हे हार्मोन इम्बॅलन्स होण्याची कारणे कोणती. बघा आपल्या समोर पीपीटी शेअर झालेली आहे त्याच्यामध्ये आपण बघू शकतो स्त्रियांचे विशेषतः महिलांचे जे हार्मोन्स आहे तो जर असमतोल झाला, त्याचा जर बॅलन्स गेला. बघा जीवनामध्ये बॅलन्स किती महत्वाचा असतो, मग ते नियोजनाचा बॅलन्स असो किंवा कामाचा बॅलन्स असो किंवा शरीरामध्ये जे हार्मोन्स असतात तर त्या हार्मोनचा बॅलन्स असो, हा बॅलन्स किती महत्वाचा असतो हे सर्वांना माहितीच आहे. मग सगळ्यात महत्वाचं जर आपण बघितलं हार्मोन इम्बॅलन्सची कारणे आपल्या समोर पीपीटी दिसतेच आहे. बघा सगळ्यात महत्वाचं आहे चुकीची जीवनशैली. पहा सगळ्यात म्हणजे चुकीची जीवनशैली, आपण जी जीवनशैली जगत होतो किंवा काही जण जगत आहात तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं रात्री उशिरापर्यंत जागणे, सकाळी उशिरा उठणे आणि त्याच्यामुळे आपल्या आरोग्यावरती त्याचा खूप परिणाम होतो. मोबाईल रात्रभर म्हणजे रात्र उशिरापर्यंत मोबाईल बघणे, त्यानंतर टीव्हीचा वापर करणे, बरेच जण तर मद्यपान वगैरे करतात. स्त्रियांमध्ये सुद्धा हे प्रकार काही ठिकाणी आहेत, फक्त पुरुषांमध्येच आहे असं नाही. आपला आजचा घटक हा खास महिलांविषयीच आहे. आपण सुद्धा बघतो की काही ठिकाणी पुरुष महिलांना देखील अशा प्रकारचे व्यसन असतात. म्हणजे सगळ्यात महत्वाचं महिलांमध्ये जी चुकीची जीवनशैली आहे तर त्या चुकीची जीवनशैलीमुळे त्यांच्या शरीरावरती हार्मोन इम्बॅलन्स होण्यामध्ये किती महत्वाचा वाटा त्या घटकांचा आहे आपण हे जाणू शकतो. त्यानंतर पुढे नेक्स्ट जास्त ताणतणाव. बघा आता ताणतणाव, नैराश्य, स्ट्रेस आपण हे बघितलं, हे दुसरं महत्वाचं कारण आहे. बघा बऱ्याचशा स्त्रिया असतात तर ह्या नोकरी करतात. अरे नोकरी करण्यामुळे त्यांना बाहेर जावं लागतं, समाजामध्ये वावरावं लागतं. समाजामध्ये वावरत असताना त्यांना बाहेरचं नोकरीच्या ठिकाणचं देखील टेन्शन असू शकतं. ताणतणाव हा कुठल्याही पद्धतीचा असू शकतो. नैराश्य देखील त्यांच्या जीवनामध्ये येतं, स्ट्रेस येतं, डिप्रेशन वगैरे येतं किंवा घरातील जी कौटुंबिक परिस्थिती असते तर त्यामध्ये सुद्धा त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावं लागतं किंवा तो समतोल त्यांना साधता येत नाही. म्हणजे हॉबीज, घरातील कामं किंवा समाजातील समस्यांना तोंड देणं, हा जो त्यांचा समतोल आहे तर तो समतोल न राखल्यामुळे त्यांच्यामध्ये असमतोल किंवा इम्बॅलन्स तयार होतो आणि त्यांच्यामध्ये ताणतणाव, नैराश्य, स्ट्रेस आल्यामुळे देखील हार्मोनमध्ये इम्बॅलन्स होतो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा घटक आहे अयोग्य आहार. बघा आहार हा आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचा असतो. मग ती स्त्री असो पुरुष असो, तर आपण आहार काय इनटेक करतो त्याच्यावरती आपलं आरोग्य हे डिपेंड असतं.
आपण जर सकस संतुलित आहार घेतला, चौरस आहार आपण म्हणू त्याला, तर चौरस आहारामध्ये जर सर्व घटकांचा समावेश जर आपल्या आहारामध्ये असेल तर नक्कीच आपल्याला गरजेचे आहे. तर ते घटक आपल्याला त्या आहारामधून मिळणार आहे आणि त्याच्याने आपली वाढ होणार आहे. परंतु आपण बघतो की आत्ताच आपण बघितलं की किती टक्के स्त्रिया कुपोषित होत्या आणि किती टक्के स्त्रिया ह्या अशक्त होत्या. तर त्याच्यामध्ये त्यांचा जो सगळ्यात महत्त्वाचा अयोग्य आहार म्हणजे जो आहार त्यांना दिला गेला पाहिजे, तो आहार त्यांना मिळत नाही. आपण बघतो की प्रेग्नन्सीच्या काळामध्ये जर स्त्रियांना चांगला आहार मिळाला नाही, तर त्याचा परिणाम हा त्याच्या गर्भावरती किंवा त्या बाळावरती होत असतो. म्हणजे जन्मजातच ते बाळ जन्माला येतं, तर ते कुपोषित असते किंवा त्याच्या शारीरिक आरोग्यावरती, मेंटॅलिटीवरती खूप असा विपरीत परिणाम झालेला असतो. म्हणजे अयोग्य आहार याचा आपल्या शरीरावरती खूप विपरीत असा परिणाम होत असतो. आणि सगळ्यात पुढचा अजून महत्त्वाचा अपुरी झोप. पहा ही म्हणजे म्हणजे ईश्वराने आपल्याला दिली फुकटात दिलेली खूप मोठी देणगी आहे झोप बघा. खूप समाधान आपल्याला मिळतं. जर आपण पूर्ण 6 तास किंवा 7 तास झोप घेतली, तर नक्कीच आपल्या ज्या शारीरिक व्याधी आहेत, तर ह्या नक्कीच कमी होण्यास मदत होते. परंतु झोप ही किती घेणं गरजेचं आहे, त्यापेक्षा ती केव्हा घेणं गरजेचं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. समजा तुम्ही रात्री 1ला झोपले आणि 6 तास झोप झाली, चला आता आपण आता 7ला किंवा 8ला उठूया, तर मी 8 तास झोप झाली माझी किंवा 6 तास झोप झाली, तर नाही हे चुकीचं आहे. तर 10 वाजता आपण झोप केल्यानंतर 10 वाजता झोपल्यानंतर सकाळी 6 तासानंतर लवकर 4 किंवा 5ला उठणं गरजेचं आहे. कारण की आपलं एक शरीर आहे आणि शरीरामध्ये जी अवयव असतात, तर त्या अवयवांचे जे विशिष्ट कार्य असतात. ते विशिष्ट जे कार्य असतात, तर ते कार्य त्या ठराविक वेळेमध्ये होत असतं आणि त्या ठराविक वेळेमध्येच त्यांना विश्रांतीची गरज असते. त्यामुळे आपलं आरोग्य जर चांगलं राहावं अशी जर वाटत असेल, तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे झोप. आणि ही झोप जर पूर्ण झाली नाही, म्हणजे अपुरी झोप जर झाली, तर त्याचा जो हार्मोन्स असतात आपल्या शरीरातील, तर त्या हार्मोन्सवरती त्याचा विपरीत परिणाम होतो आणि तात्पर्याने हार्मोन इम्बॅलन्स झाल्यामुळे त्याचा पूर्ण शरीरावरती, महिलांच्या पूर्ण शरीरावरती त्याचा विपरीत असा परिणाम होत असतो. त्यानंतर पुढे आहे नेक्स्ट. पहा आपण आहारामध्ये विविध जे पदार्थ घेत असतो. आपण आत्ताच बघितलं की आपण सकस संतुलित आहार घेणं किती गरजेचं आहे. परंतु बऱ्याचशा स्त्रिया बघा आता ड्युटी वगैरे करत असतात. वेळ कमी असतो आणि त्याच्यामुळे बेकरीचे जे प्रॉडक्ट असतात, तर ते बेकरीचे प्रॉडक्ट असतात, तर ते आणून घेतात किंवा वेळ नसल्यामुळे किंवा काही महिलांना कंटाळा देखील असतो. तर बाहेरचे पदार्थ सकाळी बघा जर एखादा मुलगा शाळेत जायला लागला, तर त्याला चल तू चहा बिस्किट खाऊन घे किंवा चहा ब्रेड खाऊन घे वगैरे. तर ब्रेड, बिस्किट यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मैद्यांचा समावेश केलेला असतो. मुली देखील ह्या बाहेरगावी जर कोणी मुली शिकायला गेल्या, तर त्यांना बरेचसे बाहेरचे जे प्रॉडक्ट असतात, तर ते प्रॉडक्ट आणून त्यांना दिले जातात खाऊ म्हणून. आपण याचा विचार करत नाही, की याच्यामध्ये किती मोठ्या प्रमाणावरती मैदा असतो, की याच्यामध्ये किती मोठ्या प्रमाणावरती जे आपल्या शरीराला घातक असे पदार्थ आहेत, तर ते पदार्थ आपण त्या मुलींना देत असतो. आणि आपल्या आहारामध्ये जर जास्त मैद्याचा वापर केला, तेलाचा वापर केला, अधिक तेल सुद्धा पहा बरेच असं समजलं जातं, की जास्त तेल जर भाजीवरती असलं, तर ते आपल्या स्टेटस म्हणजे खूप चांगलं म्हटलं जातं असं. परंतु हे चुकीचं आहे. जास्त तेल हे आपल्या शरीराला खूप घातक असतं आणि जास्त तेलाचा वापर जर आपण स्वयंपाकामध्ये केला, तर त्याचा आपल्या शरीरावरती नक्कीच विपरीत असा परिणाम होतो. साखर हे स्लो पॉइझन आहे. म्हणजे साखरेचं सेवन करणं हे आपल्या आरोग्यासाठी खूपच घातक आहे. बऱ्याचशा घरांमध्ये साखरेचा जास्त वापर केला जातो आणि त्याच्यामुळे देखील त्यांचे जे हार्मोन्स आहे, तर ते हार्मोन इम्बॅलन्स होण्यामध्ये त्याचा खूप महत्त्वाचा असा वाटा आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं अजून जंक फूड्स, जे जंक फूड्स वगैरे असतात, तर हे जंक फूड्स आपल्या शरीरासाठी खूप आरोग्याला घातक असतात. कारण की याच्यामध्ये आपल्याला जे चांगले पोषक घटक आहेत, तर ते पोषक घटक त्याच्यामध्ये नसतातच. उलट ते आपल्या शरीराला त्याची हानी होत असते आणि आहारामध्ये या सर्व पदार्थांचा सेवन केल्यामुळे किंवा त्यांचा समावेश केल्यामुळे महिलांमधील जे हार्मोन्स आहेत, तर त्याचा इम्बॅलन्स होतो. त्यांचा जो बॅलन्स असतो तो ढासळतो आणि त्याचा तात्पर्याने पूर्ण महिलाच्या शरीरावरती त्याचा परिणाम होत असतो. नेक्स्ट अनुवंशिकता. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, की अनुवंशिकता ही हार्मोन इम्बॅलन्सची कारण असू शकतं का? तर बघा काही प्रमाणामध्ये अनुवंशिकता ही हार्मोन इम्बॅलन्सची त्याच्यामध्ये कारण असू शकतं. बऱ्याच वेळेला बघा काही जे घटक असतात जीन्स म्हणतो आपण त्याला अनुवंशिकता त्याच्यातले. तर आई-वडिलांकडून जे घटक असतात तर ते आपल्या मुलांकडे सर्क्युलर झालेले असतात. तर मग ते काही घटक जर त्यांना आई-वडिलांना किंवा आईला जर हार्मोन इम्बॅलन्सचा इश्यू जर असेल, तर तो मुलीकडे सुद्धा अनुवंशिकता हा घटक सुद्धा याला कारणीभूत ठरतो. त्यानंतर जर आपण बघितलं तर गर्भनिरोधक ज्या गोळ्या असतात बघा बऱ्याचशा महिला ह्या गर्भनिरोधक गोळ्यांचं सेवन करतात. म्हणजे अनवॉन्टेड प्रेग्नन्सी राहू नये त्यासाठी गर्भनिरोधक गोळ्यांचं सेवन करतात आणि त्याच्यामुळे देखील अतिसेवन केल्यामुळे
तर त्याच्यामुळे देखील महिलांचे जे हॉर्मोन्स आहे तर त्याचा इम्बॅलन्स वगैरे होतो. हे एक त्याचं महत्वाचं कारण आहे. त्यानंतर बघा बऱ्याचशा महिलांच्या घरामध्ये विविध कार्य वगैरे असतात. आपण त्याला धार्मिक कार्य वगैरे म्हणूया. तर धार्मिक कार्य वगैरे करताना बघा बऱ्याचशा महिलांना असं वाटतं अरे माझ्याकडे गणी घरात लग्न आहे आणि माझ्याकडे त्याच वेळेस मासिक पाळी वगैरे येणार आहे आणि मग मी गणी आता गोळ्या घेते आणि मग ती पिरियड लांब होती किंवा लवकर म्हणजे अगोदर करून घेते. तर ह्याच्या गोळ्या आपण घेत असतो मेडिकलमध्ये जाता मेडिकलमधून गोळ्या वगैरे घेतो. तर ह्या गोळ्यांचा आपल्या शरीरावरती खूप विपरीत असा परिणाम होत असतो. गोळ्या जरी 10-15 रुपयाच्या असल्या परंतु त्याचा आपल्या पूर्ण जीवनावरती कायमस्वरूपी असा परिणाम होत असतो. आणि त्यानंतर अजून पुढचं महत्वाचं कारण आहे बैठका. बघा आजकाल प्रत्येक स्त्री ही सुशिक्षित म्हणजे शिकत आहे, शिक्षणाला महत्व देत आहे आणि तिचे स्वतंत्र असे विचार आहेत. त्यामुळे बरेचदा आपण बघितलं 21व्या शतकामध्ये बऱ्याचशा स्त्रिया या नोकरी करतात किंवा जॉब करतात. आता सर्व स्त्रियांची कामं ही शारीरिक हालचालींची नसतात. त्याच्यामध्ये जर बरेचसे कामं आपण बघितले तर हे बैठे कामं असतात. त्याच्यामध्ये कम्प्युटरवरती दिवसभर बसून राहणे, स्क्रीन समोर बसून ती कामं वगैरे करणे. तर याच्यामध्ये बसून बसून त्यांच्यामध्ये स्थूलपणा येतो आणि स्थूलपणा येण्यामुळे तिच्या शरीराचे जे कार्य आहे, जो हार्मोन आहे तर त्याचा इम्बॅलन्स तो बॅलन्स जातो आणि त्याचा तिच्या शरीरावरती खूप विपरीत असा परिणाम होतो. तिचं वजन वाढतं आणि वजन वाढल्यामुळे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की बरेचसे जे आजार आहेत तर ते वजन वाढल्यामुळे लागत असतात आणि वजन वाढल्यामुळे तिचं शरीराचं जे हार्मोन्स आहे तर त्याचं कार्यामध्ये बिघाड होते आणि कार्यामध्ये बिघाड झाल्यामुळे हार्मोनच्या कार्यामध्ये बिघाड झाल्यामुळे तिच्या शरीरावर त्याचा विपरीत असा परिणाम होतो. पहा पुढे मद्यपान आणि धूम्रपान. मी आताच विषय मांडला होता की फक्त पुरुषच मद्यपान करतात तर काही ठिकाणी काही समाजामध्ये उच्चवर्णीय ज्या स्त्रिया असतात आपण निरीक्षण करू शकतो समाजामध्ये तर त्या बऱ्याचशा स्त्रियांना मद्यपानाची धूम्रपानाची सवय असते आणि मद्यपान आणि धूम्रपान केल्यामुळे त्यांचे जे हॉर्मोन्स असतात तर ते हॉर्मोन्स देखील इम्बॅलन्स होत असतो म्हणजे त्याचा परिणाम तिच्या शरीरातील हॉर्मोन्स वरती होत असतो. नेक्स्ट त्यानंतर आपण बघितलं तर बऱ्याचशा जे स्त्रिया असतात तर त्यांना थायरॉइडचे देखील प्रॉब्लेम असतो. तर थायरॉइड मध्ये देखील बऱ्याचशा महिलांना म्हणजे आपण जर बघितलं तर ज्या महिलांना थायरॉइडचा प्रॉब्लेम असतो थायरॉइड त्यांच्या डॉक्टरांनी जर सांगितलं की तुम्हाला थायरॉइड वगैरे आहे तर त्याच्यामध्ये त्या महिलांना बऱ्याच अंशी हार्मोनचा प्रॉब्लेम असतो म्हणजे हार्मोन जर इम्बॅलन्स झाले तर त्याच्यामध्ये हा देखील थायरॉइडची देखील हा जे कारण आहे तर हे कारण देखील त्याच्यामध्ये येत असतं. त्यानंतर ॲलर्जी तणाव वगैरे आलं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं स्टेरॉइडचा अधिक वापर. पहा बऱ्याचशा ज्या महिला आहेत डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांना जर काही गायनॅकचा प्रॉब्लेम असेल तर डॉक्टर्स त्यांना भरपूर गोळ्या लिहून देतात आणि त्या गोळ्या घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जर स्टेरॉइड असेल तर स्टेरॉइडचा त्यांच्या शरीरावरती खूप विपरीत असा परिणाम होत असतो. आपण म्हणतो जे ॲलोपॅथीच्या गोळ्या असतात तर त्या आपल्या शरीरावरती खूप विपरीत असा परिणाम करत असतात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे जे स्टेरॉइड असतात तर त्याचा आपल्या शरीरावरती खूप महत्वाचा असा खूप इफेक्ट पडत असतो म्हणजे विपरीत असा परिणाम आपल्या शरीरावरती त्याचा होत असतो. पण याच्यामध्ये आपण सर्व ही कारणे बघितली. कारण म्हणजे याच्यामध्ये आपली जी आपलं जे हार्मोन इम्बॅलन्स आहे तर हार्मोन इम्बॅलन्स होण्याची कारण आपण बघितली. पण आता ही कारण आहेत पण याची लक्षणं कोणती आहे आपण समजायचं कसं काय की आपल्यामध्ये हार्मोन इम्बॅलन्स झालेला आहे. पहा प्रत्येक हार्मोन हा वेगवेगळा असतो आणि त्या प्रत्येक हार्मोनचं कार्य हे वेगवेगळं असतं. मागेच आपण एक ऑक्सिटोसिन नावाचं हार्मोन्स बघितलं होतं. त्या हार्मोन्सचं जर म्हणजे कार्य वेगळं होतं म्हणजे प्रत्येक जे हार्मोन्स आहे तर प्रत्येक हार्मोनचं जे कार्य वेगळं आहे. आता पुढे आपण पाहणार आहोत लक्षणे. सगळ्यात महत्वाचं जर तुमच्यामध्ये अशा पद्धतीची लक्षणं असेल तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं आहे अनियमित मासिक पाळी. अनियमित मासिक पाळी. अनियमित म्हणजे प्रत्येक महिलेला मासिक पाळी येत असते. मासिक पाळी नावच तिचं आहे मासिक पाळी म्हणजे महिन्याला ती येत असते. सगळ्यात महत्वाचं बऱ्याच जणांना माहिती नसतं पाळी येते आहे परंतु मासिक पाळी म्हणजे काय. पहा स्त्री जी असते तर स्त्रीच्या गर्भाशय असते तर ते स्त्री बीज ज्या वेळेस तयार होतो तर त्यावेळेला ते पुरुष बीजाची हे त्यावेळेस ती जी अंडाशयातली जी अंतर त्वचा असते ती त्वचा असते तर ती त्वचा बाहेर जाते म्हणजे ती त्वचा रक्तावाटे रक्तस्राव होतो त्याला आपण मासिक पाळी असं म्हणतात. म्हणजे ही दर महिन्याला ही मासिक पाळीच असते परंतु ही दर महिन्याला मासिक पाळी जर आली नाही तर त्याचा अर्थ असा होतो की तुमच्यामध्ये काहीतरी हार्मोन इम्बॅलन्स झालेला आहे. तुमच्या शरीरामध्ये जे हॉर्मोन्स आहे त्याच्यामध्ये काहीतरी बिघाड झालेला आहे. हॉर्मोन्सच्या असमतोल हार्मोन जर इम्बॅलन्स असेल तर त्याचं सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे जर तुम्हाला जर पाळी अनियमित येत असेल समजा 15 दिवसांनी येत असेल किंवा 2-3 महिने येतच नसेल अनियमित पाळी येत असेल ते सर्वात महत्वाचं लक्षण आहे की तुमचा हार्मोन हा इम्बॅलन्स झालेला आहे. त्यानंतर पुढे बघा पीसीओडी आणि पीसीओएस या खूप महत्वाच्या समस्या आहेत.
पीसीओडी आणि पीसीएस या ज्या समस्या आहे, तर पीसीओडी आणि पीसीओएस म्हणजे काय? बऱ्याच जणांना असं वाटतं, की पीसीओडी आणि पीसीओएस ह्या एकच समस्या आहेत. या समस्या जरी आपल्या अंडाशयाशी म्हणजेच ओव्हरीज स्त्रीचे जे ओव्हरीज आहेत, त्याच्याशी निगडीत जरी असल्या, परंतु थोड्याशा ह्या भिन्न समस्या आहेत. त्याचा परिणाम जरी महिलेच्या शरीरावरती होत असला, तरी देखील त्याचा ओव्हरऑल तिच्या पूर्ण जे बॉडी आहे, तिचे जे काही घटक आहेत शरीराचे, त्याच्यावरती त्याचा परिणाम होत असतो. पण आता पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम डिसऑर्डर, त्या संदर्भात एक व्हिडिओ आहे. तर मी मॅडमांना विनंती करते, की आपण तो व्हिडिओ प्ले करावा. व्हिडिओ प्ले करावा मॅडम. येस मॅम, जस्ट. पीसीओडी और पीसीओएस क्या ये एक दूसरे से अलग है? हम में से बहुत से लोग इन दोनों के बीच कंफ्यूज हो जाते हैं और इन दोनों शब्दों का प्रयोग एक ही बीमारी के लिए करते हैं। हालांकि ये दोनों बीमारियां फीमेल रिप्रोडक्टिव सिस्टम की ही हैं, लेकिन वो कई तरह से एक दूसरे से अलग होती हैं। आइए आज हम पीसीओडी और पीसीओएस के बारे में कुछ बातें जानते हैं। पीसीओडी पॉलिसिस्टिक ओवेरियन डिजीज महिलाओं का एक स्वास्थ्य मुद्दा है, जिसमें ओवरीज में मौजूद अंडे सिस्ट में बदल जाते हैं, जिसकी वजह से ओवरीज आकार में सामान्य से बड़े हो जाते हैं और बड़ी मात्रा में एंड्रोजन हार्मोन बनाना शुरू कर देते हैं। इस प्रकार से यह एक महिला के जीवन, उसके शरीर के साथ साथ फर्टिलिटी पर बुरा प्रभाव डालते हैं। पीसीओडी में पीरियड सामान्य रहते हैं, हालांकि कभी कभी महिलाओं को पीरियड्स में देरी का अनुभव हो सकता है। पीसीओडी के लक्षण: मोटापा और वजन बढ़ना, अनियमित पीरियड्स, माहवारी या पीरियड्स के समय हेवी ब्लीडिंग, बालों का झड़ना, बांझपन। पीसीओएस पॉलिसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम एक मेटाबॉलिक डिसऑर्डर है, जिसमें ओवरीज में एंड्रोजन हार्मोन का अधिक मात्रा में उत्पादन होता है, जिसके कारण हर महीने एक महिला के शरीर में दर्जनों ओवेरियन सिस्ट बन जाते हैं। पीसीओएस से पीड़ित लड़कियों को अनियमित पीरियड्स, मासिक धर्म में देरी और यहाँ तक कि बिल्कुल भी पीरियड्स का अनुभव नहीं होता है। यह स्थिति पीसीओडी से भी ज्यादा गंभीर होती है। पीसीओएस के लक्षण: मोटापा, अनियमित पीरियड्स, एमेनोरिया यानी कि कोई मासिक धर्म नहीं, बांझपन, बालों का झड़ना या गंजापन, चेहरे पर अत्यधिक बाल, एंजाइटी और डिप्रेशन। पीसीओडी और पीसीओएस के बीच अंतर: 1. गंभीरता: पीसीओडी को आमतौर पर एक बीमारी के रूप में नहीं माना जाता है, क्योंकि इसे प्रॉपर एक्सरसाइज और बैलेंस डाइट के जरिए ठीक किया जा सकता है। वहीं पीसीओएस एक मेटाबॉलिक डिसऑर्डर है, जो कि एक गंभीर स्थिति है। 2. कॉम्प्लिकेशंस: पीसीओएस ज्यादा कॉम्प्लिकेटेड होता है। पीसीओएस से पीड़ित महिलाओं में हृदय संबंधित समस्याएं, हाई ब्लड प्रेशर, डायबिटीज, मोटापा और एंडोमेट्रियल कैंसर होने का खतरा होता है। 3. सिम्टम्स का दिखाई देना: पीसीओएस के लक्षण जैसे कि शरीर पर अत्यधिक बाल, मुहासे और वजन बढ़ने जैसी समस्याएं टीनेज से ही दिखाई देने लगती हैं। 4. ओव्यूलेशन: पीसीओडी से पीड़ित महिलाएं नॉर्मली ओव्यूलेट कर सकती हैं और उन्हें प्रेग्नेंट होने के लिए बस थोड़ी मेडिकल हेल्प की जरूरत होती है। लेकिन पीसीओएस से पीड़ित महिलाएं हार्मोनल इम्बैलेंस के कारण ओव्यूलेट नहीं कर सकती हैं, जिससे कि बांझपन और गर्भपात हो जाता है। उपचार: पीसीओएस का इलाज नहीं किया जा सकता है और यह अपने आप खत्म भी नहीं होता है। पीसीओडी का पूरी तरह से इलाज किया जा सकता है, लेकिन इसके वापस आने की संभावना हमेशा बनी रहती है। उपचार प्रक्रियाओं में डेली एक्सरसाइज, प्रॉपर डाइट, वजन को नियंत्रित करना, धूम्रपान छोड़ना आदि शामिल हैं। इसके अलावा डायबिटीज के इलाज के लिए, ओव्यूलेशन की प्रक्रिया को बढ़ावा देने के लिए, रेगुलर पीरियड्स आदि के लिए कई दवाओं का उपयोग किया जाता है। तो ये थी हमारी आज की पीसीओडी और पीसीओएस से जुड़ी वीडियो। अधिक जानकारी की पहा, आपण आताच पीसीओडी आणि पीसीओएस याच्यामध्ये काय डिफरन्स आहे
हे आपण पाहिलेलेच आहे. तर सर्वात महत्त्वाचं आहे पीसीओडी. तर याचा आपल्या शरीरावरती काय परिणाम होतो? आपण व्हिडिओद्वारे बघितलेलं आहे. पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम डिसऑर्डर. म्हणजे याच्यामध्ये आपले जे अंडाशय असतं, महिलांचं जे अंडाशय असतं, ते त्याच्यामध्ये सिस्ट तयार होतात आणि त्याचे 3 अशी लक्षणे आहेत. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक एंड्रोजन नावाचं एक हार्मोन आहे. तर ते हार्मोन मेल हार्मोन म्हणून ओळखलं जातं आणि हे जे एंड्रोजन नावाचं मेल हार्मोन आहे, तर ते मेल हार्मोन हे जास्त प्रमाणामध्ये महिलांमध्ये सापडलं जातं आणि ज्यावेळेस हे जास्त प्रमाणामध्ये त्याची वाढ ही महिलांमध्ये होत असते, तर त्यावेळेला तिच्यामध्ये पीसीओडी ही जी समस्या आहे, तर ही समस्या उद्भवत असते आणि ज्यावेळेस हे जे एंड्रोजन नावाचं जे एंड्रोजन नावाचं जे मेल हार्मोन आहे, ते वाढल्यामुळे ती जी स्त्री असते, तर तिच्या अ, चेहऱ्यावरती वगैरे केस वगैरे यायला लागतात. म्हणजे ही जी समस्या आहे पीसीओडीमध्ये, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची 3 लक्षणं. त्याच्यातलं पहिलं लक्षण आहे म्हणजे हा एंड्रोजन. तर तिच्यामध्ये मेल हार्मोन हे आहे, तर हे खूप जर वाढलेलं असेल, तर ते वाढलेल्यामुळे तिच्या शरीरावरती किंवा तिच्या चेहऱ्यावरती केस वगैरे यायला लागतात आणि त्याचं प्रमाण जास्त वाढत असतं. त्यानंतर पुढचं आहे पॉलिसिस्टिक ओव्हरीज. याच्यामध्ये जे अंडाशय असतं म्हणजे जे ओव्हरीज असतं, तर ते मोठं होतं. तर ते मोठं का होतं? कारण की याच्यामध्ये द्रवाच्या पिशव्या तयार होतात आणि त्या पिशव्या आपण बघितलं बघा व्हिडिओमध्ये त्याच्यावरती बारीक-बारीक अशा गाठी आलेल्या होत्या आणि गाठी आलेल्यामुळे ते जे ओव्हरीज आहे, तिचं जे अंडाशय आहे, तर ते मोठं झालेलं होतं. म्हणजे ते अंडाशय मोठं होतं आणि त्याच्यामुळेच पीसीओडी ही जी समस्या आहे, तर ही समस्या निर्माण होते. त्याला आपण वॉटर सिस्ट किंवा फॉलिकल्स असं देखील म्हणतो आणि हे जे फॉलिकल्स असतात पीसीओडीमध्ये, हे फॉलिकल्स अंडाशयाभोवती जमा होतात. यालाच आपण पीसीओडी असे म्हणतो आणि त्यानंतर पुढचं महत्त्वाचं आहे पीएमडीडी आणि पीएमएस. तर बघा पीएमडीडी म्हणजे प्री मेन्स्ट्रुअल डिप्लोपिक डिसऑर्डर. याच्यामध्ये मासिक पाळी येण्यापूर्वीची काही लक्षणे आपल्याला दिसतात. तर याच्यामध्ये बघा बऱ्याचशा महिला असतात किंवा काही मुली असतात, टीनेजर्स मुली ज्यांना पिरियड्स वगैरे येतात. तर त्याच्यामध्ये त्या मुलींचे बरेचसे पोट वगैरे दुखतात, ओटीपोट वगैरे दुखतं. त्यानंतर त्यांना चिडचिड वगैरे होते, त्यांच्यामध्ये थकवा वगैरे येतो किंवा निद्रानाश किंवा झोप वगैरे येत नाही, पोट फुगणे किंवा पोटदुखी, डोकेदुखी, मूड स्विंग होणे, टेन्शन वगैरे येणं. तर ह्या ज्या गोष्टी असतात, तर ह्या गोष्टी जाणवतात. ही जी लक्षणे आहेत, तर ही लक्षणे पीएमडीडीची आहेत. याच्यामध्ये बघा आहे हे जे पीएमडीडी म्हणजे प्री मेन्स्ट्रुअल डिप्लोमेटिक डिसऑर्डर आणि त्यानंतर पुढचं आहे पीएमएस म्हणजे प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम. हे जे 2 जे हार्मोन्स आहेत, तर त्याचा देखील आपल्या शरीरात विपरीत असा परिणाम होतो. तो शरीरावरती परिणाम म्हणण्यापेक्षा याचा महिलेच्या अंडाशयावरती परिणाम होत असतो आणि त्यामुळे तिचे जे हार्मोन्स असतात, तर ते हार्मोन हे इम्बॅलन्स होतात आणि हार्मोन इम्बॅलन्स झाल्यामुळे तिचा परिणामी पूर्ण शरीरावरती त्याचा परिणाम हा होत असतो. त्यानंतर आपण दोघांमधला जो फरक आहे, तो फरक बघितलेलाच आहे. पुढे आपण परत बघूया पीसीओएस, पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम. पीसीओडी आपण बघितलं की त्याच्यासाठी जास्त उपचाराची गरज नाही. आपण जर त्याच्यामध्ये व्यायाम वगैरे जरी केला किंवा सकस संतुलित आहार घेतला, तर आपली जी समस्या आहे ती समस्या मिटू शकते. परंतु याच्यामध्ये सर्वात जर महत्त्वाचं बघितलं आपण पीसीओएस. पीसीओएस म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम. तर याचा जसा पीसीओडीचा महिलेच्या अंडाशयावरती परिणाम होतो, तसा पीसीओएसचा महिलेच्या पूर्ण शरीरावरती परिणाम होतो. आता पूर्ण शरीरावरती त्याचा परिणाम कसा होतो बघा, याच्यामध्ये सुद्धा जे मेल हार्मोन असतं एंड्रोजन, तर ते अधिक प्रमाणामध्ये रिलीज होत असतं आणि ते अधिक प्रमाणात रिलीज झाल्यानंतर पहा आपण याच्यामध्ये स्लाइडमध्ये पाहू शकता स्क्रीनवरती की त्या महिलेच्या चेहऱ्यावरती बारीक-बारीक केस आलेले आहेत आणि हे केस जे आहेत, तर जे मेल हार्मोन आहे, एंड्रोजन नावाचं जे हार्मोन आहे, तर त्याचं प्रमाण अधिक प्रमाणात ते रिलीज झाल्यामुळे त्या महिलेच्या चेहऱ्यावरती केस वगैरे येतात आणि दुसरं महत्त्वाचं अजून म्हणजे वजन वाढायला सुरुवात होते. ते मेटाबॉलिझम जे असतं महिलेचं, तर त्याच्यात बिघाड होते आणि ते जे महिलेचं वजन आहे, तर ते वाढायला लागतं. विशेषतः हे जे वजन आहे, तर पोटाभोवती जी आपली चरबी असते, तर ते पोटाभोवतीची तिची जी चरबी असते, तर ती वाढत असते. त्याचा आपल्या शरीरावरती महिलेच्या शरीरावरती विपरीत असा परिणाम होत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीसीओएस मध्ये महिलेचे जी रिप्रोडक्टिव्ह सिस्टम असते, तिच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती परिणाम होत असतो. म्हणजे तिच्या जर प्रजनन क्षमतेवरती त्याचा परिणाम झाला, तर महिलेला दिवस देखील राहते. म्हणजे प्रेग्नन्सी राहण्याची तिची एक क्षमता असते, तर ती क्षमता हळू कमी होत जाते. म्हणजे त्याच्यामुळे सुद्धा महिलेला प्रेग्नन्सी वगैरे राहू शकत नाही. म्हणजे बऱ्याचदा बघतो पण समाजामध्ये काही महिलांना प्रेग्नन्सी वगैरे राहत नाही. तिची जी मासिक पाळी असते तर ती अनियमित असते किंवा तिला ती 4-6 महिने येत देखील नाही. तर तिच्यामध्ये विशेषतः जर बघितलं आपण तर पीसीओएस सारखे जे प्रॉब्लेम्स असतात, तर हे प्रॉब्लेम्स तिच्यामध्ये असतात. मग फक्त हाच एक प्रॉब्लेम पीसीओएस मध्ये असतो का? आपण बघितलं व्हिडिओमध्ये की पीसीओएसचा महिलेच्या पूर्ण शरीरावरती परिणाम होत असतो. त्याच्यामध्ये बघा तिचे जे केस असतात, तर ते केस गळायला लागतात आणि बघा प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की आपण आई व्हावं, आपलं सुंदरसं बाळ असावं. परंतु ज्यावेळेस तिच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह सिस्टम ही जी तिच्यावरती ह्या हार्मोन इम्बॅलन्सचा परिणाम होतो, त्यावेळेस ती प्रेग्नन्सी राहू शकत नाही. त्यानंतर पहा तिच्यामध्ये चिडचिडपणा येतो. बऱ्याच वेळेस तिला रडावंसं वाटतं. तिच्यामध्ये हार्मोन इम्बॅलन्स असतो. त्यामुळे बारीक-बारीक, क्षुल्लक-क्षुल्लक कारणावरून देखील तिच्यामध्ये राग वगैरे चिडचिड करायला लागते किंवा तिला रडू येतं. पहा आपण बऱ्याच घरांमध्ये बघतो की बऱ्याचशा महिला ह्या
बारीक बारीक कारणावरून चिडत असतात. मग बऱ्याचशा काळामध्ये काय होतं नाही, मग ठिकाणी खूप बारीक बारीक गोष्टीवरून चिडते वगैरे. पण तिच्या मागचं कारण पुरुषांनी समजून घेणं किंवा घरातील मोठ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांनी समजून घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे. कारण की महिलेच्या जे वयाचा टप्पा असतो तो प्रत्येक टप्प्यावरती जसे पुरुषांच्या शरीरामध्ये बदल होत असतो किंवा त्यांच्या हार्मोन्समध्ये जसा बदल होत असतो तसाच बदल ह्या स्त्रियांच्या हार्मोन्समध्ये होत असतो. वयाच्या प्रत्येक टप्प्यावरती हा बदल होत असताना जर तिच्या हार्मोन्समध्ये असंतुलन जर झालं तर त्यामध्ये तिचा त्या हार्मोन्सच्या असंतुलनाचा परिणाम तिच्या पूर्ण शरीरावरती होत असतो. तात्पर्याने तिला रडू येत असतं मध्ये-मध्येच किंबहुना राग येत असतो, चिडचिडपणा होते, खूपच मन असं एकदम उदासीन होतं. याचा म्हणजे हार्मोन्सचा हा पूर्ण शरीरावरती परिणाम होतो. ही जी समस्या आपण बघितली तर ही विशेषतः PCOS मध्ये आपण आताच बघितलं की पोटाभोवती जी चरबी आहे तर ती चरबी देखील मोठ्या प्रमाणामध्ये इथे वाढत असते. पुढे नेक्स्ट मॅडम. म्हणजे PCOS आणि PCOD ह्या ज्या समस्या, ह्या ज्या दोन समस्या आहेत त्याच्यामध्ये बघा तर आता आहे PCOD ची जी समस्या आहे जी महिलांचे हार्मोन इम्बॅलन्स झाल्यामुळे होत असते तर त्याचा PCOD चा इफेक्ट जो असतो तो फक्त अंडाशयावरती होत असतो. आपण पाहू शकता स्क्रीनवरती. सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे कोणीतरी पुन्हा पुन्हा स्क्रीनवर आहे ना हे करते ड्रॉइंग करते तर प्लीज करू नका, डिस्टर्बन्स येतोय त्याने. मी पुन्हा पुन्हा क्लिअर करते, तुम्ही पुन्हा तेच करताय. आवडत नसेल तर लिव्ह करा. येस मॅडम, कंटिन्यू. आपण स्क्रीनवर पाहू शकता PCOD चा जो इफेक्ट असतो तो फक्त अंडाशयावरती होतो. म्हणजे स्त्रीचं जे ओव्हरीज असतं तर त्याच्यामध्ये सिस्ट तयार होता आणि अंडाशयाचा आकार असतो तर तो मोठा होत असतो. आणि आपण जर बघितलं PCOS ही जी समस्या आहे तर PCOS ची समस्या आहे तर त्याचा पूर्ण शरीरावरती परिणाम होत असतो. हार्मोन इम्बॅलन्स झाल्यामुळे ती व्यक्तीला मनामध्ये म्हणजे ती घाबरत पण असते, तिच्यामध्ये तिचे हृदयाचे ठोके असतात तर तिचा वेग असतो तर तो कमी जास्त देखील होत असतो. त्यानंतर तिच्या चेहऱ्यावरती विशिष्ट असे केस वगैरे येत असतात. त्यानंतर पहा तिचे चिडचिडपणा होत असतो, निराशेकडे ती जी स्त्री असते तर ती जात असते किंवा तिला कधी कधी रडू देखील येतो, चिडचिडपणा पण येतो. म्हणजे PCOS चा इफेक्ट हा संपूर्ण शरीरावरती होत असतो. म्हणजे PCOD आणि PCOS या ज्या दोन समस्या आहेत या महिलांच्या हार्मोन इम्बॅलन्समुळे होणाऱ्या ज्या समस्या आहेत परंतु दोघांचा जो इफेक्ट आहे तर ह्या दोघं जरी आपल्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमशी जरी निगडीत असल्या परंतु त्यांचा दोघांचा जो म्हणजे आपण बघितलं दोघांच्या समस्या आहे या वेगळ्या वेगळ्या आहेत. ओके नेक्स्ट. अजून एक महत्वाचं याच्यामध्ये बघा बऱ्याचशा महिला आहेत तर त्यांना काम वगैरे करावं वाटत नाही, त्यांच्यामध्ये उदासीनता वगैरे येते. पिंपल्स सगळ्यात महत्वाचं बघा पिंपल्स. बऱ्याचशा महिला असतात तर त्यांना पिंपल्स वगैरे येतात म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरती बारीक बारीक पुरळ वगैरे ज्यावेळेस येतात तर डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर सांगतात की तुमच्यामध्ये हार्मोन इम्बॅलन्स झालेला आहे. हार्मोन इम्बॅलन्स म्हणजे त्यांच्यामध्ये हा PCOS चा जो प्रॉब्लेम आहे ही जी समस्या आहे तर ही समस्या तिला उद्भवलेली असते आणि त्याच्यामुळे तिच्या चेहऱ्यावरती जे पिंपल्स असतात तर ते पिंपल्स येत असतात. त्यानंतर तिचं बऱ्याच स्त्रिया म्हणतात की माझं अंग वगैरे दुखतं आहे, म्हणजे कुठलंही कारण असताना अंग वगैरे दुखतं आहे तर त्याच्यामध्ये तिचं अंग वगैरे दुखत असतं, राग लवकर येतो, छोट्या छोट्या गोष्टीवरून रडायला लागते ती, केस गळणे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योनी मार्गामध्ये कोरडेपणा आहे हे सुद्धा PCOS लक्षण आहे. संपूर्ण शरीरावरती तिचा परिणाम होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इन्सोमनिया म्हणजे झोप नयने निद्रानाश. याच्यामध्ये त्या महिलेला रात्रभर झोप येत नाही, म्हणजे ती झोपायचा जरी प्रयत्न केला तरी देखील तिच्या झोपामध्ये व्यत्यय येत असतो. त्यानंतर तिच्या मनामध्ये नेहमी चिंतेची भावना असते की म्हणजे नेहमी चिंता करत असते की अरे आता कसं होणार, हे कसं होणार, म्हणजे बऱ्याच गोष्टींची तिच्या मनामध्ये चिंता असते. ही जी चिंतेची भावना असते तर ही जो PCOS चा जो प्रॉब्लेम आहे तर त्या PCOS च्या प्रॉब्लेममुळे या महिलेमध्ये ही चिंतेची भावना निर्माण झालेली असते. त्यानंतर मानसिक विकृती. मानसिक विकृती आहे तर बऱ्याचशा महिला असं त्यांचा मानसिक असमतोल जातो म्हणजे मानसिकदृष्ट्या ते सक्षम नसतात. बऱ्याचशा काही गोष्टी असतात त्या मानसिकदृष्ट्या त्या करायला प्रिपेअर नसतात. याचा PCOS चा हा महिलांच्या मानसिक आरोग्यावरती देखील त्याचा परिणाम होत असतो. प्रजनन क्षमतेवरती त्याचा काय परिणाम होतो आपण इथे बघितलेलंच आहे. जर PCOS मुळे प्रजनन क्षमता जी आहे त्याच्यावरती देखील परिणाम व्हायला मदत होत असते. त्यानंतर नेक्स्ट पहा तिसरं जे महत्वाचं आहे तर याच्यामध्ये मेनोपॉज. आता पहा मेनोपॉज आहे आपण जर बघितलं वयाचा मध्य गाठल्यानंतर म्हणजे स्त्रीचं जे वय आहे तर त्या वयाचा मध्य गाठल्यानंतर स्त्रियांची मासिक पाळी बंद होते. आता स्त्रियांची मासिक पाळी बंद होणे याला आपण मेनोपॉज म्हणतो. म्हणजे याचं साधारण आपण जर वय बघितलं तर 45 ते 55 पर्यंतचे जे महिलांचं वय असतं तर ह्या वयामध्ये स्त्रीची जी मासिक पाळी असते तर ती बंद होत असते. म्हणजे आता ही मासिक पाळी का बंद होते आपण बऱ्याचदा म्हणतो अरे नाही तिला मेनोपॉज आला आहे किंवा तिला काही समस्या आहे तर त्या समस्या मेनोपॉजमुळे जाणवत आहे. मग आता मेनोपॉज हा नॉर्मल येणे म्हणजे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. मेनोपॉज ही नैसर्गिक प्रक्रिया आहे
परंतु तुमच्यामध्ये जर नैसर्गिकरित्या जर मेनोपॉज आला नाही, तुम्हाला जर 40 मध्येच मेनोपॉज येत असेल किंवा 42व्या वर्षामध्ये जर तुम्हाला वयाच्या 42व्या वर्षामध्ये जर तुम्हाला मेनोपॉज येत असेल, तर तुम्ही याचं जे कारण आहे तर बघू शकता, ते हार्मोन इम्बॅलन्स आहे. जर तुमच्यामध्ये जे हॉर्मोन्स आहेत, हॉर्मोनचा जर इम्बॅलन्स असेल तर त्याच्यामध्ये मेनोपॉज येऊ शकतो. आता मेनोपॉज मध्ये काय असतं, आपलं जे ओव्हरीज असतं ते त्याच्यामध्ये अंडी जे तयार होत असतात, तर हे अंडी तयार होण्याचं पूर्णपणे बंद होतं आणि अंडी तयार येत असतो. याच्यामध्ये बघा, रक्तातील जे इस्ट्रोजन जे हॉर्मोन्स आहे, रक्तात इस्ट्रोजन जे हॉर्मोन आहे, तर त्याची पातळी कमी होते आणि पातळी कमी झाल्यामुळे ती जी स्त्री असते, तर ती स्त्री गर्भधारणा करू शकत नाही. म्हणजे तिची गर्भधारणा जी असते तर ती पूर्णपणे बंद होते आणि त्याच्यामध्ये मेनोपॉजची सुरुवात होते. म्हणजे मेनोपॉज हा प्रत्येक स्त्रीला येतो, परंतु तो केव्हा यावा याची देखील एक नैसर्गिक नियम आहे. म्हणजे वयाच्या जर 45 ते 55 वर्षांमध्ये जर एखाद्या स्त्रीला मेनोपॉज जर आला, तर आपण समजू शकतो की हा नैसर्गिकरित्या मेनोपॉज आलेला आहे. परंतु एखाद्या स्त्रीला अगोदरच वयाच्या 40व्या वर्षी जर मेनोपॉज येत असेल किंवा 42व्या वर्षी जर मेनोपॉज येत असेल, तर त्याचं महत्त्वाचं जे कारण आहे तर ते हार्मोन इम्बॅलन्स आहे आणि तिचं हार्मोन इम्बॅलन्स जर झालं तर हा मेनोपॉज तिला येऊ शकतो. त्याच्यामध्ये जर बघितलं आपण, मेनोपॉज जर तुम्हाला अशा रीत्याने जर हार्मोन इम्बॅलन्स झाल्यामुळे जर तुम्हाला मेनोपॉज येत असेल, तर त्याचा आपल्या शरीरावरती खूप विपरीत असा परिणाम होतो. पहा, त्याच्यामध्ये मानसिक आरोग्य देखील खालावतो. बघा, आता मागेच सरांचा प्राईम टाइम झाला तर राहुल शेलार सर त्यांनी सांगितलं होतं की बालपण हे दोनदा येत असतं. बालपण दोनदा येत असतं म्हणजे एकदा जेव्हा आपण म्हणजे बालपण असतो, जेव्हा आपण लहान असतो म्हणजे बालक असतो त्यावेळेला, आणि नंतर आपण जेव्हा म्हातारे होतो त्यावेळेला म्हणजे जगतो तर त्यावेळेला पण बालपण येत असं म्हणतात. परंतु ज्या स्त्रियांमध्ये मेनोपॉज येतो तर त्यावेळेस तिच्यामध्ये देखील असा बदल होत असतो. ती सातत्याने चिडत असते, रडत असते. आपण जे सिम्पटम्स आता बघितले पीसीओएस मध्ये, त्याच पद्धतीचे सिम्पटम्स जाणवतात. म्हणजे तिला थकवा येत असतो, त्यानंतर तिच्यामध्ये शारीरिक बदल होत असतात. मेनोपॉज मध्ये बघा, 42व्या वर्षी जर आता मागेच एक पिक्चर आला बघा, बाई पण भारी देवा. नक्कीच बाई पण भारी आहे, परंतु जीवन पण खूप सुंदर आहे आणि ते जर व्यवस्थितरित्या जर आपण जगलं, आपण स्वतःची काळजी घेतली तर नक्कीच बाई पण भारी आहे. परंतु जर आपल्या शरीरावरती जर हार्मोन्सचा विपरीत परिणाम, हार्मोन इम्बॅलन्स जर झाले तर त्याचा आपल्या शरीरात विपरीत परिणाम होत असतो आणि त्याच्यामध्ये स्त्रियांमध्ये मानसिक शारीरिक बदल होत असतात. भरपूर घाम येतो, हायपर टेन्शन वगैरे येतो. त्याच्यामध्ये डायबिटीसच्या ज्या समस्या असतात, त्या बऱ्याचशा समस्या या हार्मोन इम्बॅलन्स जर झाल्या तर त्याच्यामध्ये या समस्या लागत असतात. किंवा हृदयाच्या ठोक्यांची जी गती असते तर त्या गतीमध्ये देखील बदल होत असतो, बंधत्व, आणि त्यानंतर प्रजनन क्षमतेवरती त्याचा परिणाम होत असतो. हे आपण जर हार्मोन इम्बॅलन्स मध्ये बघितलं. परंतु याच्यामध्ये जे मेनोपॉज आहे तर मेनोपॉजचे देखील काही टप्पे आहेत. बऱ्याचशा ज्या महिला असतात त्या 40 नंतर त्यांना ह्याची समस्या असतात, तर या समस्यांना तोंड द्यावं लागतं. याच्यामध्ये पहिली समस्या जर आपण टप्पा बघितला, तो पहिला टप्पा आहे पेरिमेनोपॉज. मग याच्यामध्ये आता हा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये आहे तर मासिक पाळी ही अनियमित सुरू होते. प्रत्येक महिन्याला मासिक पाळी आली पाहिजे, परंतु ती जर अनियमित होत असेल वयाच्या 40 नंतर, तिथं आपण समजून घ्यायला पाहिजे की आपल्याला 40 नंतर जर मेनोपॉजची सुरुवात होत असेल तर कुठेतरी आपल्या शरीरामध्ये जे हार्मोन्स आहेत तर ते हार्मोन्स इम्बॅलन्स झालेले आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला लवकर जे मेनोपॉज आहे त्या मेनोपॉज लवकर आलेला आहे. हा पहिला टप्पा झाला पेरिमेनोपॉज. त्यानंतर पुढचा मेनोपॉज, हा दुसरा टप्पा आहे. याच्यामध्ये जी मासिक पाळी आहे तर ती 12 महिन्यामध्ये जर तुम्हाला मासिक पाळी आली नाही तर आपण असं समजून घ्या की इथे आपल्याला पूर्णपणे मेनोपॉज झालेला आहे आणि आपली मासिक पाळी इथे पूर्णपणे बंद झालेली आहे. मग त्यामुळे मेनोपॉजचे आपण 2 कारण समजू शकतो की जर आपल्याला नैसर्गिकरित्या मेनोपॉज आला असेल वयाच्या 45 ते 55 वर्षापर्यंत, तर हा आपल्या नैसर्गिकरित्या आलेला आहे. परंतु तो 40 ते 45 या वयामध्ये जर आपला मेनोपॉज येत असेल तर इथं आपण कुठेतरी समजून घेण्याची गरज आहे की आपल्यामध्ये जे हार्मोन्स आहेत तर हार्मोन्स मध्ये कुठेतरी इम्बॅलन्सपणा, असमतोल झालेला आहे. त्यामुळेच आपल्यामध्ये ही जे मेनोपॉज आहे हा बिफोर आलेला आहे. त्यानंतर पुढे पहा FSH. नेक्स्ट मॅडम, पुढे पहा FSH व एलएन हॉर्मोन्सवर त्याचा परिणाम होतो. FSH आणि एलएन हॉर्मोन्स आहे त्याच्यामध्ये बघा, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन्स आणि ल्युटेनायझिंग हॉर्मोन्स, हे दोघं जे हॉर्मोन्स आहेत FSH व एलएन हॉर्मोन्स, तर याच्यामध्ये हे जे 2 हॉर्मोन्स आहेत तर हे आपल्या अंडाशयाशी निगडीत हॉर्मोन्स आहेत. म्हणजे याचा देखील आपल्या अंडाशयावरती, मागेच घ्या मॅडम, मागे घ्या, तर याचा आपल्या अंडाशयावरती परिणाम होतो. मग याच्यामध्ये पीसीओडी आणि पीसीओएसची जे समस्या आहे तर त्याच्यामध्ये एलएच ची लेवल आहे, म्हणजे एलएच जे हार्मोन आहे तर त्याची लेवल वाढत जाते. एलएच ची लेवल वाढते आणि एफएसएच ची लेवल जी आहे तर ती कमी जास्त होते, म्हणजे याचा समतोल जातो. म्हणजे आपण बघितलं की महिलांचं जे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे त्याच्यामध्ये बरेचसे आपण जे हॉर्मोन बघितले त्याच्यामध्ये अजून महत्वाचा एक हॉर्मोन आहे एफएसएच आणि एलएच हॉर्मोन. हे जे हॉर्मोन आहे याच्यामध्ये प्रत्येक हॉर्मोन आहे तर हे हॉर्मोन व्यवस्थितरित्या किंवा ते नीटरित्या असणं गरजेचं आहे. म्हणजे त्याचं प्रमाण किती असणं गरजेचं आहे.
कुठली गोष्ट म्हणते तिचं काहीतरी प्रमाण असतं. जर तिचं प्रमाण कमी झालं किंवा जास्त पण झाला तरी तिचा आपल्या शरीरावरती विपरीत असा परिणाम होत असतो. मग हे जे 2 हॉर्मोन्स आहेत त्याच्यामध्ये FSH हॉर्मोन्स आणि LH हॉर्मोन हे जे हॉर्मोन्स आहे तर त्याचा कमी जास्त पण त्याचा जर समतोल गेला तर त्याचा देखील आपल्या शरीरावरती विपरीत असा परिणाम होत असतो. बऱ्याचदा आपण म्हणतो बघा की काही ज्या महिला असतात त्यांना लग्नानंतर प्रेग्नन्सी वगैरे राहते मग त्यांच्यामध्ये ह्या ज्या समस्या असतात तर त्याच्यामध्ये ही जी FSH हॉर्मोन आणि LH हॉर्मोन्स आहेत तर त्याच्यामध्ये असमतोल असतो. आता असमतोल झाल्यामुळे काय होतं जे अंडी तयार होतात ना तर त्या चांगल्या क्वालिटीच्या तयार होत नाही. ज्या गर्भधारणेसाठी आवश्यक जे अंडी असतात गरजेच्या असतात तर ते तिथं त्या आवश्यक क्वालिटीच्या तयार होत नाही. त्याच्यामुळे ती जी महिला असते तिच्यामध्ये ह्या समस्या ह्या तयार होत असतात आणि त्याच्यामुळे ती व्यक्ती जी आहे तर ती प्रेग्नंट होऊ शकत नाही किंवा तिचे जे पिरियड्स असतात तर ते रेग्युलर येऊ शकत नाही. आपण आता पहा याची कारणं बघितली त्याची लक्षणं देखील बघितली. आता याच्यानंतर आपण याच्यावरती उपाय काय करू शकतो तर आपण याच्यावरती उपाय पाहणार आहोत. नेक्स्ट पहा आता जे हॉर्मोन्स असतात हार्मोन इम्बॅलन्स झाल्यामुळे आपल्या शरीरावरती पूर्ण शरीरावरती विपरीत असा परिणाम होत असतो. पण त्याच्यामध्ये आपण उपाय जर बघितले त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे की व्यायाम. आता व्यायाम केल्यामुळे आपलं जे मेटाबॉलिझम असतं तर ते इम्प्रूव्ह होत असतं आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरावरती त्याचा चांगला परिणाम होत असतो. व्यायाम तर म्हणजे बघा महिला जी आहे तर सर्वांसाठी काम करते दिवसभर सर्वांसाठी काम करत असते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. सकाळी लवकर घरामध्ये कोण उठणार तर स्त्री उठणार. सकाळी घरामध्ये रात्री लवकर कोण शेवटी कोण झोपणार तर स्त्री. म्हणजे जी सकाळी लवकर उठते तीच रात्री पण उशिरा झोपते. म्हणजे दिवसभर काम करून करून स्वतःसाठी तिला 1 तास सुद्धा काढायला वेळ नसतो. म्हणजे ती स्वतःच्या आरोग्याकडे अजिबात लक्ष देत नाही. परंतु आरोग्य हे किती महत्वाचं आहे कोणाला सांगायची गरज नाही. समजा आपण बाहेर जरी गेलो कुठे तरी बरेच जण आपल्याला विचारतात की तब्येत वगैरे कशी आहे मुलं वगैरे कशी आहेत. म्हणजे आरोग्य शेवटपर्यंत आपल्या सोबत जर कोणी येत असेल तर ते आपलं आरोग्य आहे. नवरा आणि बायकोनी कोणीच नाही. म्हणजे आपल्या सोबत जर शेवटी येत असेल बघा ज्यावेळेस आपलं शरीर आपला आत्मा आपलं शरीर सोडतो त्यावेळेला आपल्या शरीरात काहीच राहत नाही. म्हणजे ही बॉडी होते. मग त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल ते आरोग्य. बऱ्याचशा महिला असतात तर बघा बऱ्याच घरामध्ये बघतात की घरातली जी कुटुंब करती जी व्यक्ती असते म्हणजे जो पुरुष असतो तो रात्री उशिरा घरामध्ये येत असतो. तोपर्यंत त्या व्यक्तीची वाट बघत बसतात तोपर्यंत जेवण सुद्धा करत नाही. पहा याच्यामध्ये काय होतं की जेवणाच्या वेळा ज्या बदलल्या ना तर त्याचा आपल्या शरीरावर खूप विपरीत असा परिणाम होत असतो. आणि जेवण जर वेळेवरती केलं तर महिलांना मला इथे थोडंसं सांगावं वाटतं की आपणच आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं नाही. तर आपलं जे घरातलं जे काम आहे ते नक्कीच कोलमडणार आहे. त्याच्यामुळे स्वतःसाठी वेळ काढा 1 तास. आपल्या कम्युनिटीमध्ये सकाळी सुंदर असा वर्कआउट घेतला जातो आणि ह्या व्यायामामुळे आपलं सर्व दृष्टीने विकास होण्यास मदत होते. मेंटल दृष्ट्या देखील शारीरिक दृष्ट्या देखील आणि सकस संतुलित आहाराद्वारे आपलं जे आरोग्य आहे ते देखील चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह व्हायला मदत होत असते. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे की व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर सकस संतुलित आहार 5 चौरस आहार आपण म्हणतो त्याला. चौरस आहार जर आपण घेतला ज्याच्यामधून आपल्या शरीराला आवश्यक असणारे जे सर्व घटक आहेत जे विटॅमिन्स आहेत जे जीवनसत्व आहेत जे मिनरल्स आहेत ते सर्व आपल्या जे गरजेचं आहे तर ते आपल्याला तसा आहार घेणं आपल्याला गरजेचं आहे. आणि त्यानंतर आपण बघितलं की झोप ही आपल्या शरीराला खूप गरजेची. दिवसभर आपण कार्य करत असतो आणि एवढं कार्य केल्यानंतर आपल्याला कुठेतरी विश्रांतीची गरज असते. आपण मागेच बघितलं की झोपेची देखील एक वेळ आहे. त्या वेळेमध्ये जर आपण व्यवस्थित झोप घेतली म्हणजे जर बघितलं आहार विहार आणि निद्रा ही जी त्रिसूत्री आहे आहार विहार आणि निद्रा ही त्रिसूत्री जर आपण पाळली तर बरेचसे जे आजार आहे तर ते आपण आपल्या शरीरापासून दूर ठेवू शकतो. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्ही आहार जो आहे तर तो आहार चांगला इंटेक करा. त्यानंतर तुम्ही योगासने व्यायाम वगैरे करा. शारीरिक हालचाली करा. झोप ही देखील चांगली घ्या. आणि समजा काहींना वाटत असेल की मला हार्मोन इम्बॅलन्स झालेला आहे हे मला कसं जाणून घ्यायचं आहे लक्षणे आहेत त्यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्याच्या काही विविध चाचण्या असतात तर त्या टेस्ट करून घ्या. तुमच्यामध्ये हार्मोन इम्बॅलन्स आहे की नाही हे तुम्ही जाणून घ्या आणि त्यानंतर पुढच्या ज्या उपाययोजना आहेत तर तुम्ही त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करू शकता. त्यानंतर पहा आहाराचं आपलं झालंच आहे. त्यानंतर तुम्हाला काही छंद असतील तर ते छंद जोपासा. बऱ्याचशा ज्या महिला असतात तर कामाच्या व्यस्त याच्यामुळे जे स्वतःचे छंद असतात तर ते छंद जोपासत नाही. पूर्ण जो वेळ असतो आपला तर हा कामामध्ये देत असतात. तर याच्यामध्ये जर तुम्हाला सायकलिंग वगैरे करणे असेल किंवा वॉकिंग करणं असेल त्यानंतर तुम्हाला स्विमिंग करणं असेल त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा वाटा आहे की सूर्यनमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायाम मानला जातो. आणि तुम्ही जर सर्वांग सुंदर हा व्यायाम जर केला तर त्याचा सुद्धा आपल्या शरीरावरती चांगला असा परिणाम होत असतो. त्याच्यामुळे आपले स्नायूंची ताकद तर वाढतेच परंतु आपला जो बॅलन्स असतो हार्मोनचा जो बॅलन्स असतो मेटाबॉलिझम चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह झाल्यामुळे आपला जो शरीराचा बॅलन्स असतो तो बॅलन्स देखील हा चांगल्या पद्धतीने होण्यास मदत होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं की म्युझिक बघा म्युझिक इज द मेडिसिन ऑफ माइंड. जर तुम्हाला जर छंद असेल
गाणे वगैरे ऐकण्याचं नक्कीच गाणे वगैरे ऐका. त्याच्यामुळे काय होतं की आपलं मन हे एकाग्र होतं आणि त्याच्यामुळे देखील आपल्या शरीरावरती त्याचा चांगला असा परिणाम होतो. त्याच्या आहारामध्ये जर आपण बघितलं तर आहारामध्ये प्रोटीनयुक्त जे पदार्थ आहे तो प्रोटीनयुक्त पदार्थांचा तुम्ही चांगल्या पद्धतीने आहार घेऊ शकता. त्याच्यामुळे आपलं जे मेटाबॉलिझम आहे तर ते चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह होत असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की जीवापेक्षा काहीच महत्त्वाचं नाही. त्यामुळे महिलांनी स्वतःसाठी वेळ द्या, थोडं स्वार्थी व्हा, आपल्या आरोग्याकडे पण लक्ष द्या. आपलं आरोग्य जर चांगलं असलं तरच आपण आपलं कुटुंब चांगल्या पद्धतीने पुढे नेऊ शकू. कुटुंब जर पुढे गेलं तर हा समाज पुढे जाणार आहे. तात्पर्याने आपलं जे राष्ट्र आहे तर हा कुठेतरी प्रगती पथावरती जाणार आहे. म्हणजे जर आपण बघितलं की जे राष्ट्राचा विकास आहे याच्यामध्ये स्त्रियांचा खूप महत्त्वाचा वाटा असतो. आणि जीवन हे खूप सुंदर आहे. जीवनाचा पूर्णपणे आनंद घ्या. आणि हे जीवन सुंदर जरी आहे परंतु आपलं आरोग्य जर चांगलं नसेल, समजा एखादी व्यक्ती आहे, एखादी स्त्री आहे, लग्नामध्ये तिला 50,000चा पण घागरा घालून दिला, आता नवरात्र चालू आहे, रात्रीची 50,000चा घागरा घालून पण ती दांड्या खेळायला गेली परंतु तिचं आरोग्य चांगलं नसेल, तिला जर बरं वाटत नसेल तर तिला त्या घागऱ्याची काहीच किंमत वाटणार नाही. तात्पर्य हेच आहे की आरोग्य ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे आणि आपलं आरोग्य जर व्यवस्थित चांगलं असेल तर आपण नक्की चांगल्या गोष्टी करू शकतो. याच्यामध्ये पण सांगितलं की बऱ्याचशा काही तुम्हाला जर याच्यात लक्षणं जाणवत असेल तर तुम्ही नक्की डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊन याच्यावरती तुम्ही नक्कीच उपाय करू शकतात. आणि आपले जे शरीर आहे, आपले जे हॉर्मोनचा इम्बॅलन्स झालेला आहे तर तो इम्बॅलन्स नक्कीच आपण चांगल्या पद्धतीने बॅलन्स करू शकतो. म्हणजे इथे आपलं हॉर्मोन तर बॅलन्स होणार आहे परंतु हॉर्मोन बॅलन्स होण्याबरोबरच आपलं जे जीवन आहे ते देखील चांगल्या पद्धतीने होणार आहे. तर आज ही जी माहिती मला सांगण्याची संधी इथे मिळाली. मला माझा अनुभव सांगायला आवडेल. ह्या कम्युनिटीमध्ये मी 14 महिन्यांपासून आहे. म्हणजे कम्युनिटीमध्ये येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे माझे जे मिस्टर आहे तर यांचं वजन हे 108 किलो वजन झालेलं होतं आणि हे वाढलेल्या वजनामुळे आमचे जे ग्रेट कोच आहे सोमनाथ शेलार सर त्यांच्यामुळे आम्ही ह्या कम्युनिटीमध्ये आलो. आणि त्यानंतर त्यांनी त्यांचं वजन जे आहे तर ते वजन खूप कमी केलं. म्हणजे 82-83 पर्यंत ते आले. परंतु मी स्वतः काही कम्युनिटीमध्ये येत नव्हती कारण की माझं वजन खूप वाढलेलं आहे असं मला वाटत होतं. परंतु ज्यावेळेस मी प्राईम टाईम मात्र मी नक्की ऐकायची. मी पहिल्यांदा प्राईम टाईम ऐकायला सुरुवात केली. प्राईम टाईम ऐकल्यानंतर मला असं वाटलं की मी देखील कम्युनिटीमध्ये येणं गरजेचं आहे. माझं वजन जरी मला वाटतं की मी स्वतःच मनाने ठरवून घेतलं होतं की माझं वजन हे आयडियल आहे. आणि परंतु नंतर मला वाटलं की मला देखील कम्युनिटीमध्ये येणं गरजेचं आहे. त्यानंतर मी कम्युनिटीमध्ये आली. माझं वजन देखील कमी केलं. पण सगळ्यात महत्त्वाचं की आमच्या सरांच्या आरोग्यामध्ये याचा खूप बदल झालेला आहे आणि खूप सुंदर वाटतं आहे. आणि याच्यामध्ये मला एक सांगावसं वाटतं की महिलांचे हे ज्या आपण आता समस्या जाणून घेतल्या म्हणजे हार्मोन इम्बॅलन्स, याच्यामध्ये हार्मोन इम्बॅलन्स मध्ये आपलं एक फ्यूल आहे. तर ते फ्यूल कोणतं आहे तुम्ही नक्की आपल्या कोचेसला विचारा. कोचेस कडनं तुम्हाला नक्की चांगल्या पद्धतीची माहिती मिळणार आहे. बऱ्याचशा ज्या महिला आहेत त्यांना हार्मोन इम्बॅलन्सचा जी समस्या आहे तर ती समस्या नक्कीच त्यामधून सॉल्व्ह होईल असं मला वाटतं. आणि जे काही उपाययोजना सांगितल्या त्या पण तुम्ही नक्की करा. एवढंच मी सांगू इच्छिते. कॉल ओव्हर टू मास्टर ऑफ स्टेटमेंट.